ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर हा एक असा आजार आहे की लघवीला जळजळ होणं, वारंवार लघवीला जाणं, लघवी मनाविरुद्ध होणं, थोडी पण लघवी साठली की भावना येणं की मला लघवी लागली आहे, लक्ष विचलित होणं कामापासनं. काही लोकांना तर सायकोलॉजिकल डिप्रेशन्स पण येतात, वारंवार जाणं, सुसायडल टेंडन्सीज येतात की मला नको आहे आयुष्य, मला इथं इतक्या वेळा. काही लोकांचं इंटरनॅशनल ट्रॅव्हल करू शकत नाही ड्यू टू लाँग फ्लाईट्स. 4 वर्षाचं बाळ घेऊन आलं होते बाकीचे पेरेंट्स की सतत युरिन and they were misdiagnosed and mistreated at many clinics just for urinary tract infections. She was a typical case of overactive bladder. ते 10 वर्ष, ते 10 दिवस ट्रीटमेंटचे, तरच तुम्ही डायग्नोज करू शकता, कारण 99% overactive bladders are misdiagnosed as urinary tract infections. हाय, हॅलो, नमस्कार. दिस इज अँकर विदुला आणि युरो वेलनेस पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. याच्या नव्या कोऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत मूत्रविकार आणि मूत्रमार्गाच्या आरोग्याविषयी काही गैरसमज असतात, त्याबद्दल आपण सविस्तरात चर्चा करणार आहोत. खरं तर भारतामध्ये जवळपास 15.5% प्रौढ लोक असे आहेत जे या आजाराने ग्रासले आहेत. खरं तर आजार म्हणावा तर लोक म्हणतात हे अगदी सामान्य आहे, तर नक्की आपल्याला चर्चा करायची कशाबद्दल आहे, ते म्हणजे OAB, ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. काय हा त्रास तुम्हालासुद्धा आहे का? म्हणजे तुम्ही कुठे बाहेर गेलात तर तुम्ही सतत वॉशरूम कुठे या शोधात असतात, किंवा मग रात्री तुम्ही झोपलात तर वारंवार लघवीला जातात आणि विचार करतात माझी तर झोपच होत नाही. हे सगळं सामान्य वाटतं, असं वाटतं माझं तर वय झालं आहे म्हणून या गोष्टी घडत असतील, पण हे सामान्य नाही. हा एक आजारसुद्धा असू शकतो. यामुळे त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. खरं तर हा विषय खूप गंभीर आहे, पण क्लिनिकमध्ये सुद्धा सर्रास याच्याबद्दल चर्चा केली जात नाही. याचबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. खऱ्या अर्थाने भारतातील तसेच अहिल्यानगरमधील सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर हर्षवर्धन तन्वर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार डॉक्टर. आजच्या या नमस्कार. पॉडकास्टमध्ये तुमचं मी स्वागत करते. डॉक्टर, खरं तर पॉडकास्टचा विषय आहे आणि आज मी बघते आहे की दिवसभर तुमची सर्जरी चाललेली आणि इतकं बिझी शेड्यूल आहे तरी तुम्ही इथे आहात. आधी तर हॅट्स ऑफ तुमच्या एनर्जीला, कारण Thank you. तुम्ही ज्या एनर्जीने इथे आहात. खरं तर चर्चा सुरू करत असताना महत्त्वाचा विषय की तुम्ही जर मूत्रविकार तज्ज्ञ नसतात तर मग तुम्ही काय असता आणि तुमचा प्लॅन बी काय होता? नाही, प्लॅन बी ॲक्च्युली काहीच नव्हता. पण मूत्रविकार तज्ज्ञ व्हायचं आहे असं काही लहानपणापासून पण ठरवलं नव्हतं. आयुष्य घडत गेलं, देव घडवत गेला आणि तसा मी घडत गेलो. आणि त्या आज अहिल्यानगर ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा अगदी बोटावर मोजण्या इतकीच मूत्रविकार तज्ज्ञ होती. आणि उच्च शिक्षण घेऊन KM हॉस्पिटलमधनं जेव्हा मी परत आलो तेव्हा खरं मला कळालं की देवानी का घडवलं मला या गोष्टीसाठी. कारण खरंच खूप गरज होती. इथे खूप रुग्ण आहेत जे त्रस्त आहेत किडनी स्टोन्समुळे, मूत्रविकारामुळे. तर ह्या कारणासाठी आपल्याला म्हणजे युरोलॉजिस्ट फार गरजेचे होते आणि ती कदाचित फिलिंग द ब्लँक्स मी करू शकलो. म्हणजे प्लॅन बी काही रेडी नव्हता तुमच्याकडे? प्लॅन बी असं काही रेडी नव्हता. खरं तर आत्ता ही चर्चा सुरूच झाली आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, कारण सामान्य लोक हा पॉडकास्ट बघताय, वारंवार मी सुद्धा उच्चार करते की OAB. तर आधी आपण समजून घ्या OAB काय आहे. OABचा फुल फॉर्म आहे ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर. ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर हा एक असा आजार आहे की ज्याला वयाची मर्यादा नाही आहे. त्याला पुरुष असो, महिला असो, वृद्ध असो, यंग पेशंट्स असतील, हा आजार कोणालाही होऊ शकतो. ह्या आजारामध्ये बेसिकली मूत्राशयावरचा आपला जो कंट्रोल आहे तो पूर्ण चालला जातो. आपल्या मनाविरुद्ध मूत्राशय काम करायला लागतं आणि वारंवार लघवीला जायला लागतं. थोडी पण लघवी साठली तर कंटिन्युअस लघवीची भावना येते, माणसाचे इरिटेशन्स लेवल वाढतात, लघवी अचानक बाहेर पडू शकते, लघवीचा कंट्रोल नाहीसा होऊन जातो. ह्या पूर्ण स्पेक्ट्रमला आपण ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर असं म्हटलं जातं.
आता तुम्ही जसं सांगितलं तर बऱ्याच वर्षांपासून तुम्ही अहिल्यानगरमध्ये प्रॅक्टिस करत आहात. तर असा कुठला तुम्हाला प्रसंग आठवतोय का, की आजही तो प्रसंग आठवला तर हसू येतं तुम्हाला? कारण डॉक्टर शेवटी तेही माणूसच आहे. कारण तुम्ही दिवसभर सतत काम करत असतात आणि बरीच लोकं तुम्हाला देवही म्हणतात. म्हणजे देवासारखीच तुमची भावना असते, पण तुम्ही तुमच्यात एक माणूस दडलेला आहे. तर असे कुठले प्रसंग घडलेत तुमच्यासोबत? हसू असं मी हा शब्द नाही म्हणणार ॲक्च्युली. कारण शेवटी हा फार संवेदनशील आजार आहे. यू हॅव टू बी व्हेरी इमोशनल वेन यू आर टेकिंग केअर ऑफ द पेशंट. पण काही गोष्टी पेशंट्स आपल्याला गमतीत सांगतात आणि त्या नेहमीच आमच्या लक्षात राहतात. एक माझ्याकडे पेशंट असं होतं काही वर्षांपूर्वी, की जे मला सांगायचं होतं की डॉक्टर मी इतकी इरिटेट झाली आहे ह्या आजारामध्ये, की मला जेव्हा मी झोपते तर झोपत मी बेडवर नाही, तर मी बाथरूममध्ये कमोडवरती झोपते आणि डोक्याला कमोडचं जे असतं मागचं आपलं फ्लश त्याला उशी लावते आणि तिथेच मी झोपे जाते. कारण मला इरिटेशन लेवल इतकेत की दर 5 मिनिटाला झोपेतून लघवीला उठायला लागतं. तर ही जेव्हा मला भावना तिची कळाली तर माझ्या अंगावर काटा आला की ती किती त्रासलेली असेल या आजाराने. खरं तर आत्ता तुम्ही म्हणाले तसंच मला पण फील झालं. आणि आकडेवारीचा विचार केला तर दरमहा 7 व्यक्तीच्या मागे एका व्यक्तीला हा त्रास आहे आणि याच्याबद्दल चर्चा केली जात नाही. नाही, त्या व्यक्तीनी जेव्हा ती ट्रीट झाली पूर्ण मला अजूनही आठवतं की त्यांनी एक पेपरमध्ये लेख लिहिला होता आमच्याबद्दल. ते 10 वर्ष, ते 10 दिवस ट्रीटमेंटचे आणि तो एक देवदूत, की ते 10 वर्ष त्यांनी कशा आयुष्यातले काढलेत. ते 10 दिवसाची फक्त रुटीन ट्रीटमेंट होती. बिकॉज डायग्नोसिंग ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर नीड्स क्लिनिकल सुप्रिमसी. तुम्हाला तेवढं त्याचं नॉलेज पाहिजेल आहे तरच तुम्ही डायग्नोज करू शकतात. कारण 99% ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर्स आर मिसडायग्नोस्ड ॲज युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स. आणि नुसतं अँटीबायोटिक्स देऊन ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरला काहीच होत नसतं. बरोबर. पण एक सामान्यतः लक्षणं कुठली असतात त्याची आणि कसं आम्हाला समजेल सामान्य व्यक्तीला की मला हा आजार बळावला आहे? सी, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर ह्याच्यात फार साम्य आहे. साम्य म्हणजे की लघवीला जळजळ होणं, वारंवार लघवीला जाणं, लघवी मनाविरुद्ध होणं, थोडी पण लघवी साठली की भावना येणं की मला लघवी लागली आहे, लक्ष विचलित होणं कामापासनं. काही लोकांना तर सायकोलॉजिकल डिप्रेशन्स पण येतात, वारंवार जाणं, सुसायडल टेंडन्सीज येतात की मला नको आहे आयुष्य, मला तर इतक्या वेळा. काही लोकांचं इंटरनॅशनल ट्रॅव्हल करू शकत नाही ड्यू टू लाँग फ्लाईट्स. तर हे सगळे आहेत आजार की हे लक्षणं आहेत की ज्याच्यामध्ये आपण एक अंदाज लावू शकतो की या पेशंटला ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर आहे. आत्ता जसं तुम्ही म्हणालात की अजून लोकांमध्ये तेवढी अवेअरनेस नाही आहे. तर बऱ्याचदा क्लिनिकमध्ये लोक येतात आणि साधं लघवी हा शब्दसुद्धा उच्चारायला ते झिगझिग करत असतील किंवा त्यांच्या मनामध्ये एक भावना असते की मी हा शब्द कसा उच्चारू. तर याच्याबद्दल काही प्रसंग आहेत किंवा काही अनुभव येतात का तुम्हाला प्रॅक्टिस? ॲक्च्युली असे प्रसंग स्त्रियांमध्ये खूप जास्त येतात की जेव्हा ते त्यांच्या हजबंडसोबत किंवा फॅमिली मेंबर्ससोबत येतात तर दे आर व्हेरी शाय. इंडियन फिमेल्स आर व्हेरी शाय टू टेल. बट आम्ही जेव्हा पेशंट आमच्या हॉस्पिटलला येतो तर आम्ही काही इन्स्ट्रक्शनल बोर्ड्स लावलेत पेशंटसाठी. काही माहितीच्या सूचनाचे फलक आहेत की जे वाचून पेशंट स्वतःहूनच रिलॅक्स होतात, त्यांना त्यांच्या आजाराबद्दलचा कॉन्फिडन्स वाटतो माझ्यापर्यंत ओपीडीमध्ये यूजपर्यंत. आणि वेन दे आर इन फ्रंट ऑफ मी अगदी सहजपणे ते माझ्याशी चर्चा करू शकतात. कारण काही आम्ही व्हिडिओज लावले डिस्प्लेला की जेणेकरून त्यांना तो कॉन्फिडन्स देणं आमची जबाबदारी आहे प्रत्येक पेशंटला. सो नाव आत्ताच्या जगामध्ये विथ द यूज ऑफ गुगल अँड एव्हरीथिंग, तो जो होता काळ की जिथे शाय म्हणत होते तुम्ही, तसं आता फारसे पेशंट्स तसे येत नाहीत. दे आर व्हेरी ओपन अबाउट देअर इलनेस. आत्ता तुम्ही स्त्रियांचा विषय बोललात. डॉक्टर, हा आजार हा स्त्री किंवा पुरुष किंवा लहान व्यक्ती, मोठा व्यक्ती असं कुठला पॅटर्न आहे याच्यामध्ये किंवा कुणालाही होऊ शकतो? खूप छान प्रश्न आहे तुमचा हा. आजच माझ्या ओपडीमध्ये एक 4 वर्षाचं बाळ घेऊन आलं होते त्याचे पेरेंट्स की ही सतत युरिनला जाते अँड दे वर मिसडायग्नोस्ड अँड मिसट्रीटेड ॲट मेनी क्लिनिक्स जस्ट फॉर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स. शी वॉज अ टिपिकल केस ऑफ ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर. ओके, राईट फ्रॉम दिस एज ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत ज्यांचं वय 90 इयर्स आहेत, 95 इयर्स आहेत, इतका मोठा स्पेक्ट्रम आहे. अँड देर इज नो सेक्स बॅरियर. हा पुरुषांमध्ये पण होतो आणि फिमेल्समध्ये पण तेवढाही होतो. मोस्ट कॉमनली जे स्ट्रेस्ड आउट आहेत, जे सायकोलॉजिकली अपसेट आहेत किंवा ज्यांना वर्क स्ट्रेस आहे, त्यांच्यामध्ये ओव्हर ॲक्टिव्हिटी खूप बघायला भेटते
किंवा दोज हू आर ॲडिक्ट फॉर कॉफी, चहा ह्या गोष्टींना जे ॲडिक्ट आहेत किंवा दोज हू आर हॅव्हिंग कोल्ड्रिंक ॲडिक्शन, त्यांच्यामध्ये ब्लॅडर इरिटेशन खूप होतं आणि हा आजार त्या यंग ग्रुपमध्ये पण बघायला भेटतो आपल्याला. तुम्ही आत्ता बोलता बोललात की चहा, कारण भारतीयांचा दिवस हा चहाशिवाय होऊच शकत नाही किंवा दिवसभर आता तुम्ही जसं म्हणालात कोल्ड्रिंक्स, आमच्यासारखे जे यूथ आहेत ते विदाऊट कोल्ड्रिंक्स ते फॅशन पण आहे आणि एक असतं की डेली लाईफचं आपलं ते रुटीन झालं आहे. तर काय किती इफेक्ट असतो, म्हणजे मी जर एक चहा स्किप केला तर काय फरक पडेल? नाही, एक चहा स्किप केल्याने असा फरक नाही पडणार फारसा, पण ज्याला मी ॲडिक्शन ज्याला म्हणतो की आपल्या भारतीय लोकांमध्ये एक सवय असते गावाकडच्या लोकांमध्ये किंवा व्हाईट कॉलर जॉब्समध्ये पण, की दे आर कंटिन्युअसली टेकिंग कॉफी और चहा. म्हणजे एका दिवसात न कळत गप्पा मारता मारता त्यांच्या कामाच्या याच्यामध्ये 10-15 कप ऊन चहा पिला जातो. सो दिस इज नॉट गुड फॉर युअर ब्लॅडर, ऑल्सो नॉट गुड फॉर युअर हेल्थ, कारण दिस आर इरिटंट्स. आणि मग आपल्याला वारंवार लघवीला जायला लागतंय, सगळं माहिती पडतंय की आपल्याला त्रास होतोय, पण त्याचं मूळ कारण ओव्हर ॲडिक्शन फॉर टी अँड कॉफी आहे हे त्यांना माहीत नाही पडत. सो काही लोकांना जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो, आम्ही जस्ट सांगतो की जस्ट रिड्यूस द अमाऊंट ऑफ टी इंटेक ऑर कॉफी इंटेक, 90% लोक त्याच्यातच बरे होतात. सो इट इज जस्ट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ज्याला आम्ही म्हणतो, किंवा काही दोज आर ॲडिक्टेड टू कोल्ड्रिंक ऑर हॅव्हिंग बिंज ड्रिंकिंग ज्याला म्हणतो आपण, ते करत असतील तर तरी पण ओव्हर ॲक्टिव्हिटी ब्लॅडरला येते, बिकॉज अगेन अल्कोहोल इज नॉट गुड फॉर ब्लॅडर. खूप महत्त्वाचा मुद्दा सरांनी सांगितला आहे डॉक्टरांनी, त्यामुळे याकडे पण तुमचं लक्ष असलं पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, OAB-मुळे आपलं रोजचं कामकाज असेल किंवा वैवाहिक जीवन असेल, यावरती किती प्रभाव पडू शकतो? प्रचंड. इट्स अ व्हेरी मच सायकोलॉजिकली डिस्टर्बिंग, स्ट्रेसफुल आजार आहे हा. तुम्हीच विचार करा ना की आज आपण आता इथे बसलो आहे अँड वन ऑफ अस इज हॅव्हिंग अन ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर. हा पॉडकास्टच होऊ नसता शकला. बरोबर. की एव्हरी 5 minutes देर इज अन अर्ज की बाबा मला जायचं आहे, युरिन करायचं आहे, मला जायचं आहे. सो असे पण काही पेशंट्स आहेत, माझे एक खूप जवळचे पेशंट आहेत. सो शी वॉज सो मच डिप्रेस दॅट शी हॅड सुसायडल टेंडन्सीज ड्यू टू दिस. ती म्हणायची मला जीव नको आहे मला आता, when she came first to my clinic. But when we treated her, we gave her psychological boosting, lifestyle modifications, of course drugs, कारण औषधं तर देणं गरजेचंच आहे, आणि गुड लाईफस्टाईल. सो शी अगेन केम बॅक आफ्टर 3 months. शी टोल्ड डॉक्टर आय एम सो हॅपी की आता मी माझ्या मुलीला भेटायला ऑस्ट्रेलियाची लाँग जर्नी बुक केली आहे अँड डेफिनेटली आय एम गोइंग टू डू इट. अँड वन्स दे केम बॅक फ्रॉम ऑस्ट्रेलिया, दे ॲक्च्युली ब्रॉट अ प्रेझेंट फॉर मी, की तुमच्यामुळे मी आज माझ्या मुलीकडे जाऊ शकले. वा, जसं तुम्ही आत्ता बोललात डॉक्टर, अगदी महत्त्वाचा विषय तो की प्रवास आपल्याला करता येत नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बोलता बोलता तुम्ही एक मुद्दा म्हणालात की हे रिव्हर्सल आहे, तर हा आजार रिव्हर्सल आहे 100%. आणि याच्यासाठी काय उपचार पद्धती किंवा कुठले, आता तुम्ही जसं म्हणालात औषध उपचार पद्धती कुठल्या वापरल्या जातात बेसिकली? ॲक्च्युली ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर हा 100% रिव्हर्सेबल आहे. इट कॅन बी क्युअर्ड, बट इट टेक्स सम लॉंग टाईम टू क्युअर. आणि फक्त औषधं नाही, तर जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमचं स्वतःचं माइंडसेट फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सेकंड, तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, जसं मी तुम्हाला सांगितलं, चहा, कॉफी, बिंज ड्रिंकिंग, गुड लाईफस्टाईल, गुड एक्सरसाइजेस, पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस, ह्यासोबत औषधं पण गरजेची आहेत. ज्याच्यामध्ये आता खूपच आजच्या जगामध्ये आलेली चांगली औषधं आहेत, ती म्हणजे मिराबॅग्रॉन आहे, सॉलिफिनॅसिन आहे. हे जे आपण औषधं देतो याचे प्रॉपर कॅल्क्युलेटेड डोस असतात प्रत्येक पेशंटच्या वेटनुसार, त्याला किती द्यायचं आहे अमाऊंट, त्याला त्रास किती आहे, त्याची ओव्हर ॲक्टिव्हिटी किती आहे, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मॅच करून आपण ते दिले जातात. सो हे सगळं जर आपण एकत्र केलं, म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, औषधं, सो 100% पेशंट्सला फरक पडतो. आता तुम्ही म्हणालात की ही प्रक्रिया आहे एक आणि ती मोठी प्रक्रिया आहे. Yeah. तर या दरम्यान एखाद्या व्यक्तीला, रुग्णाला प्रवास करायचा असेल किंवा जसं तुम्ही म्हणालात की तुमचं एक पेशंट ऑस्ट्रेलियाला त्यांना जायचं होतं, तर या प्रक्रियेत दरम्यान जर किंवा हा तुमचा कोर्स चालू असताना, मेडिटेशनचा किंवा याचा चालू असताना जर एखाद्या व्यक्तीला जायचं असेल फ्लाईटने म्हणा किंवा, तर तेव्हा आपण काय काळजी घ्यायला सांगतो किंवा कुठले रूल्स आपण सांगतो? खूप चांगला प्रश्न आहे हा पण, की वेन आय विल ॲडवाईज माय पेशंट टू ट्रॅव्हल विथ अ सिव्हिअर ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर, असा तुमचा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये व्हॉट वी सजेस्ट पेशंट, की फर्स्ट तुम्ही एक 2 ते 3 महिने ट्रीटमेंट घ्या. लगेच पहिल्या ट्रीटमेंट, काही लोक काय करतात 15 दिवसात फरक पडतो, 99% फरक पडतो ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरला.
दे लिव्ह अप द ट्रीटमेंट. दे थिंक दॅट इट्स ओव्हर नाव, झालं माझं, स्टॉप झालं, ते येत पण नाही. अगेन द सेकंड वेव जी येते ओव्हर ॲक्टिव्हिटीची, दॅट इज मोर हार्मफुल, दॅट इज मोर स्ट्रेसफुल फॉर देम. सो आम्ही नेहमी पेशंटला सांगतो, सांगितलेल्या तारखेला परत या दाखवायला. लेट्स डिक्रीज द डोस स्टेप बाय स्टेप. वन्स यू आर इन अ कम्फर्ट झोन, then I will advise my patient to travel. If he is traveling by plane, I will advise him to carry त्यांची औषधं वेळेवर घेणं गरजेचं आहे. अँड ट्राय टू कीप अ लिटल बिट डिहायड्रेटेड सो दॅट त्यांना ओव्हर ॲक्टिव्हिटी तिथे येणार नाही. आणि अवॉइड ऑफकोर्स लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जे मी म्हटलं की अवॉइड टी, कॉफी ऑर कोल्ड्रिंक्स वाईल ट्रॅव्हलिंग. महत्त्वाचा मुद्दा आत्ता जसं तुम्ही म्हणालात, अगदी जी प्रश्न मला विचारायचे त्याची उत्तरच तुम्ही आधी देतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यापेक्षा पण एक महत्त्वाचा मुद्दा, खास करून आपण नेहमीच विचार करतो की हा पॉडकास्ट ऐकणारे बरेच लोक असतील, मग ते म्हणतील की मी रात्री 3 वाजता उठतो लघवीसाठी, तर मग मला सुद्धा आजार आहे का? ओके, सिंगल नाईटला उठणं, ज्याला मी नॉक्चोरिया म्हणतो, सो इट इज नॉट लाईक दॅट. म्हणजे त्याला व्हेरियस रिझन्स आहेत रात्री लघवीला उठणं. तुम्ही एका फक्त रात्रीला एकदा लघवीला उठायला लागतंय म्हणून ओव्हर ॲक्टिव्हिटी आहे असं नाही आहे. ओव्हर ॲक्टिव्हिटीला भरपूर वेगळे डेफिनेशन्स आहेत. रात्रीचं उठणं नक्कीच, जर पुरुष मंडळी असेल तर जर रात्री एकापेक्षा जास्त वेळा उठायला लागत असेल तर दे नीड फर्दर इव्हॅल्युएशन, फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स टू रूल आउट प्रोस्टेट, टू रूल आउट स्ट्रिक्चर्स युरेथ्रा किंवा मग ओव्हर ॲक्टिव्हिटी. सो देर आर न्युमरस कॉजेस फॉर वेकिंग अप इन द नाईट फॉर जस्ट अ सिंगल टाईम. हां, जर हे वारंवार होत असेल आणि दिवसात पण हा चालूच असेल ही गोष्ट वारंवार, तर डेफिनेटली इट्स अन ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, आपण म्हणालात की थोडंसं प्रवास करताना लिक्विड्स आपण कमी, म्हणजे चहा, कॉफी, पण त्यातसुद्धा बऱ्याचदा असं होतं की माझं तोंड सारखं कोरडं पडतंय किंवा, तर याच्यासाठी काय आपण सांगतो? जे पेशंट्स ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरच्या ट्रीटमेंटवरती आहेत त्यांचा थोडा साईड इफेक्ट आहे गोळ्यांचा, की ज्यांचे घसा कोरडा पडतो किंवा जीभ कोरडी पडते किंवा थोडं पोट डंबरल्यासारखं वाटतं. दिस इज अ अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज आहेत, तर त्याचा साईड इफेक्ट असतो हा. पण आता जे नवीन मिराबेग्रॉन नावाचं जे मॉलिक्यूल आलं आहे, तर त्याच्यामुळे हा साईड इफेक्ट पण फार कमी बघायला भेटतो आहे आम्हाला. सो आय विल ॲडवाईज की जर हे साईड इफेक्ट्स होत आहेत ह्या औषधांनी ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरच्या, तर थोडंसं पाणी पिणं गरजेचं आहे आपल्याला, थोडंसं वॉटर इंटेक गरजेचं आहे. तुम्ही पूर्णच डिहायड्रेट राहू नका, दॅट विल अगेन लीड टू युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स अँड सुपर ॲडेड इन्फेक्शन्स होऊ शकतील. डॉक्टर, हा आजार बरा झाला हे असं आपण केव्हा समजायचं? आणि आपण पूर्णपणे आता बरे झालो आहोत आणि मग मेडिटेशन, आपण जे काही मेडिकेट घेत आहोत, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करत आहोत, ती आता स्टॉप करावी का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. जसं तुम्ही म्हणालात की असं वारंवार होतं की 3 महिने घेतले, ओके आता मी बरा झालो, तर एक्झॅक्टली काय गाईडलाईन एखाद्या रुग्णाने फॉलो करावी की आता मी थांबावं? राईट. जेव्हा हा आजार बरा होतो ना, त्या रुग्णाला आतूनच कळतं, कारण त्याच्यासारखा आनंद त्याला जगात दुसरी कुठलीच गोष्ट देऊ नाही शकत. कारण लघवी एक अशी गोष्ट आहे की ती दिवसातून आपण 10 ते 15 वेळा आपल्याला आठवण देते की आपल्याला हा आजार आहे. सो आम्ही असं म्हणतो की जसं स्टेप डाऊन थेरपी आम्ही म्हटलं की सुरुवातीला काही जास्त औषधं असतात, हळूहळू आम्ही ते कमी करत जातो. त्या कमी करता करता आपण जेव्हा एका सिंगल ड्रगवर येतो, एका सिंगल औषधावरती आपण मेंटेन करू शकतो, मग ते ड्रग आम्ही अल्टरनेट देतो. सो दॅट आपण बघतो की ब्लॅडर किती सेन्सिटिव्ह राहिलं आहे, ते किती वेळा लघवीला जात आहेत. त्यासोबत स्ट्रिक्ट ॲधरन्स टू द लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे सांगितलेत आम्ही, हे सगळं होता होता हळूच आपण त्यांची गोळी पण बंद करून टाकतो. सो दॅट ही ऑर शी इज कम्प्लिटली ओके विथ इट. आणि तिथून पुढे आम्ही त्यांना सांगतो की रेग्युलर फॉलोअप्स ठेवा, सो दॅट असं होता कामा नाही की आपण कुठेतरी लॉस्ट होतो आहे ट्रीटमेंटला आणि हा परत आजार आपल्याला अंगाशी येतो. सो इट्स अ क्युरेबल आजार. डॉक्टर, आत्ता सध्या AIचा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव आहे. त्याचबरोबर सोशल मीडियासुद्धा त्यात भर घालायला आहेच. त्याच्यामुळे बऱ्याचदा काही लक्षणं दिसली तर आपण सर्रास AIला विचारतो आणि मग ते एक शेड्यूल आपल्याला देतात आणि आपण ते फॉलो करतो. तर एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय याच्याबद्दल काही अशा गोष्टी जाणवल्यात की पेशंट ऑलरेडी तुमच्याकडे येतात आणि डॉक्टर मला हा आजार आहे हे डिक्लेअर तेच करतात, असं झालं आहे कधी? खूप वेळा असं होतं. अगोदर गुगल पेशंट्स म्हणायचो आम्ही त्यांना, की जे गुगल करून यायचे. आता आम्ही आर्टिफिशियल पेशंट्स म्हणतो, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून येतात आमच्यापर्यंत. नक्कीच भरपूर पेशंट्स त्याचा वापर करत आहेत. पण होतं काय की अनलेस अँड अंटिल यू मीट अ यूरोलॉजिस्ट ऑर अ सुपर स्पेशलिस्ट, तुमचा आजार काय आहे, तुम्ही कोण आहात, तुमचं लाईफस्टाईल काय आहे, हे AI नाही सांगणार आहे तुम्हाला.
सो तिथे ह्युमन इंटरफेअर्स येणारच आहे. आणि अ डॉक्टर कांट बी रिप्लेस्ड बाय अन आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिन. एक्झॅक्ट. बिकॉज ते तुम्ही सिम्टम टाकणार आहे ते सिम्टम 100 गोष्टीला मॅच होतात. वेन यू सी की जसं मी तुम्हाला म्हटलं की 90% आर मिसट्रीटेड ॲज युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स. बट इट इज नॉट यू AI विल ॲडवाइज अँटीबायोटिक्स टू यू. बट मेन प्रॉब्लेम असतो ओव्हर ॲक्टिव्हिटीचा. सो यू हॅव टू कन्सल्ट युअर डॉक्टर फॉर प्रॉपर डायग्नोसिस अँड प्रॉपर ट्रीटमेंट. अजून एक महत्त्वाचा प्रश्न सर, पाणी किती प्यावं? कारण कधी कधी असं होतं की कोणी सांगतात 3 लिटर पाणी हे कंपल्सरी आहे, कोणी म्हणतं 4 लिटर कंपल्सरी आहे. तर हे काय आहे, म्हणजे नेमकं किती लिटर पाणी प्यावं आम्ही? आता हा प्रश्न मी थोडासा तुम्हाला विचारतो की मी जर तुम्हाला सांगितलं 3 लिटर पाणी प्या, हाऊ आर यू गोइंग टू मेजर की मी 3 लिटर पाणी, जर तुम्ही आता तुमच्या वर्क शेड्यूलमध्ये आहात, तुम्ही मेट्रोने ट्रॅव्हल करतात आणि तुम्हाला ताण लागली, किती ml पाणी गेलं कसं मेजर करणार? नाही, शक्यच नाही. सो इट इज इम्पॉसिबल टू मेजर फॉर अ वर्किंग क्लास टू मेजर इज वॉटर इनटेक. माझं सगळ्यात सोपं आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तर ह्या प्रश्नाला असं राहील की यू हॅव टू लुक तुमच्या युरिनच्या कलरकडे. ओके. तुमचा कलर जर डार्क येतोय, डार्किश येलो येतोय, ब्राउनिश येतोय, दॅट मीन्स युअर बॉडी इज गेटिंग डिहायड्रेटेड. तुमचा युरिनचा कलर हा पांढरा शुभ्रच पाहिजे, तितकं वॉटर इनटेक पाहिजे. सो एव्हरी टाइम यू गो फॉर अ पी, यू लुक फॉर द कलर ऑफ युअर युरिन अँड जज व्हॉट काइंड ऑफ वॉटर इनटेक यू आर डेफिसिटेड. अजून एक महत्त्वाचा प्रश्न की वातावरणाचा किती इफेक्ट होतो? नक्कीच ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर हा सिजनल पण असतो काही लोकांना. बिकॉज जेव्हा थंडी येते तेव्हा ओव्हर ॲक्टिव्हिटी येते. जेव्हा पावसाळा येतो, पाऊस इज अगेन थंड वातावरण असतं. पाऊस इज अ स्टिम्युलस फॉर स्टिम्युलेटिंग द वॉटर इज स्टिम्युलंट फॉर स्टिम्युलेटिंग द ब्लॅडर. व्हिज्युअल प्रेझन्स ऑफ वॉटर कॅन स्टिम्युलेट युअर ब्लॅडर बिकॉज इट इज लिंक टू द ब्रेन शेवटी. सो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूप वेळा आम्ही ओव्हर ॲक्टिव्हिटीचे पेशंट्स बघतो. उन्हाळ्यात ॲज वी आर मोर डिहायड्रेटेड, त्याच्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जास्त आम्ही बघतो इन समर टाइम्स रादर देन ओव्हर ॲक्टिव्हिटी ऑफ द ब्लॅडर. सो इट इज सीजनल ऑल्सो. खरं तर आज सगळ्याच प्रश्नांचं निराकरण झालं आहे. पण खरंच हा जर आजार बळावला असेल तर तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही नक्की कुठे यायचं? अहिल्यानगरमध्ये आपलं हॉस्पिटल कुठे आहे आणि काय काय उपचार पद्धती आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत? आमच्या हॉस्पिटलचं नाव आहे साताळकर लोटस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अहिल्यानगरमध्ये हे सर्जेपुरा इथे लोकेटेड आहे. PNG गाडगीळ ज्वेलर्सच्या अगदी समोर. आपल्याकडे महाराष्ट्रातलं वन ऑफ द स्टेट ऑफ द आर्ट युरोलॉजी आणि गायनॅकोलॉजीचं हे हॉस्पिटल आहे, जिथे रोबोटिक सर्जरीज पण केल्या जातात. काही बोटावर मोजण्या इतक्याच हॉस्पिटल्समध्ये रोबोटिक सर्जरीज होत आहेत. सो वी आर स्पेशली डुईंग रोबोटिक सर्जरीज फॉर युरोलॉजी अँड गायनॅक केसेस. त्याचसोबत ॲडव्हान्स लेझर सर्जरीज फॉर किडनी स्टोन्स, RIRS दॅट इज रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरी, आणि यू नेम द सर्जरी ऑफ युरोलॉजी अँड वी डू इट हिअर. सो अशी कुठली सर्जरी नाही आहे की जी आम्ही करत नाही आहोत. आणि इन नियर फ्युचर रिनल ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट हा विभाग पण आपल्याकडे सुरू होत आहे. सो इट विल बी 100% कम्प्लीट युरो केअर हॉस्पिटल. जसं मी म्हणाले की आजार थांबावा, तसंच पॉडकास्टच्या आपण शेवटाकडे आहोत. तर जाता जाता तुम्ही आमच्या रुग्णांना, खास करून आज रुग्णच हा पॉडकास्ट बघत असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? माझं सगळ्या नुसतं रुग्णांना नाही पण सामाजिक जनतेला पण हेच एक आव्हान राहील की देवाने आपल्याला एकच आयुष्य दिलेलं आहे आणि आपली बॉडी इज द बेस्ट वेल्थ वॉट वी हॅव. सो यू हॅव टू लुक इन टू इट. तुम्ही जर हेल्दी आहात तर तुम्ही वेल्दी आहात. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असून नसल्यासारख्यात जर तुमची हेल्थ तुमच्यासोबत नाही आहे. सो इट्स नॉट ओन्ली युरिनरी हेल्थ, आय एम टॉकिंग अबाउट सायकोलॉजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, कार्डियाक हेल्थ, तुमचं वेट, तुमचे डायटरी, तुम्ही काय खातायत हे फार महत्त्वाचं आहे. आणि एव्हरीवन, सगळ्यांनी कितीही स्ट्रेसफुल आयुष्य असलं तरी 1 तास व्यायामासाठी नक्कीच काढावा. ही माझं आव्हान सगळ्यांना राहील. अँड स्टे हेल्दी, बी हेल्दी. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही इथे आलात. तुमचं इतकं बिझी शेड्यूल होतं. आज दिवसभर आम्ही बघतोय की इतक्या सगळ्या सर्जरीज आज आपण इथे केल्यात आणि तरीसुद्धा तुम्ही आम्हाला वेळ दिला. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. तुम्ही सुद्धा मूत्रविकार किंवा मूत्रविकारांपासून तुम्ही खूप ग्रस्त असाल किंवा वारंवार लघवीला जात असाल, बाहेर गेल्यावर सारखं वॉशरूम शोधत असाल, या सगळ्या गोष्टी जर तुमच्यासाठी सोबत घडत असतील तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी होता. आणि अशाच गोष्टींबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पॉडकास्ट चॅनलला फॉलो, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.
नका. आम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम, स्पॉटिफाय आणि ॲपल पॉडकास्टवर सुद्धा अवेलेबल आहोत. आजच सबस्क्राईब करा. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्त रहा, काळजी घ्या. धन्यवाद.